भावांनो, आज मी बघितला आहे DC द ब्लड व्हॅलेंटिनचा ट्रेलर आणि सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करतो. हा हॉलिवूडचा DC नाही भावांनो, हा साऊथचा वेगळा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे नावावरून गोंधळून जाऊ नका. आता या ट्रेलरमध्ये अशी एक गोष्ट आहे जी मला सर्वात जास्त एक्साइटिंग वाटली, कारण या सिनेमातला जो हिरो आहे तो आहे लोकेश कनगराज. हो, तोच लोकेश कनगराज ज्याने कैथी, विक्रम, लिओ सारखे सिनेमे देत LCU म्हणजेच लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार केलं. इतकी वर्ष कॅमेरा मागून ब्लॉकबस्टर देणारा माणूस आता पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे अभिनेता म्हणून तो किती इम्प्रेस करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे भावांनो. आणि त्याच्यासोबत लीड अभिनेत्री आहे वामिका गब्बी. स्क्रीनवर दोघांची जोडी फ्रेश वाटते आणि ट्रेलरमध्ये त्यांची प्रेझेन्स ही लक्ष वेधून घेते. पण भावांनो, मला वाटतं या सिनेमाची खरी ताकद स्टोरी नाही तर त्याचं म्युझिक असणार आहे, कारण या सिनेमाचं संगीत दिलं आहे अनिरुद्ध रविचंद्र याने. तर अनिरुद्ध बद्दल काय बोलायचं. आज साऊथ मध्ये म्युझिक म्हटलं की अनिरुद्धचं नाव आपोआप समोर येतं, ते पण टॉपला. थिएटरमध्ये सीट हलवणारा BGM असो, रिपीटवर ऐकावी अशी गाणी, सध्या त्याचाच काळ सुरू आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि या सिनेमात तर जवळपास 15 ते 20 गाणी असणार असल्याचं बोललं जाते भावांनो. रिसेंटली त्यांनी लेटेस्ट जो सगळा अल्बम आहे मूवीचा OST तो रिलीज केला आहे. म्हणजे एकाच प्रकारचं म्युझिक नाही तर भरपूर व्हरायटी. म्युझिकच्या बाबतीत हा सिनेमा नक्कीच वेगळा ठरू शकतो. आता ऍक्शन बद्दल बोलायचं झालं तर ट्रेलर पाहून असं वाटतंय की हा पूर्णपणे गँगस्टर झोन मध्ये जाणारा सिनेमा आहे. भरपूर फाईट्स, रक्तपात, रॉ ऍक्शन आणि मोठ्या प्रमाणात हिंसक सीन्स दिसतात. नावच आहे द ब्लड व्हॅलेंटिन, म्हणजे इथे रक्ताचा सडा पडणार हे ट्रेलरने सांगून टाकलाय. या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे अरुण मातेश्वर यांनी. त्यांच्या स्टाईलची झलक ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसते, त्यामुळे व्हिज्युअल्स आणि ऍक्शन दोन्ही दमदार असतील अशी अपेक्षा आहे. एकदम रॉ दिसत आहे भावांना. आणखी एक गोष्ट, मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की या सिनेमाचं DC हे नाव कदाचित D म्हणजे दास आणि C म्हणजे चंद्रा अशा 2 नावांपासून तयार झालेलं असावं. आपले जे मेन लीड कॅरेक्टर्स आहेत, हिरो आणि हिरो, त्यांच्या नावांचं कॉम्बिनेशन मिळून तयार झालं असावं असं मला वाटतं. तर ही फक्त माझी प्रेडिक्शन आहे, वेगळं पण असू शकते. आणि हा सिनेमा 7 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न, डायरेक्टर म्हणून स्वतःला सिद्ध केलेला लोकेश अभिनेता म्हणूनही तितकाच प्रभाव पाडेल का? ट्रेलर तर मला चांगला वाटला. विशेषतः लोकेशचा स्क्रीन प्रेझेन्स, अनिरुद्धचं म्युझिक आणि रॉ ॲक्शनसाठी हा सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा वाटतो. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला? लोकेश अभिनेता म्हणून चालेल का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच मूवी रिव्ह्यूज आणि ट्रेलर रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो, कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल. तर भावांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या भावांनो. जय